आज मी कविता वाचणार नाही. मी आज एका माणसाचं न बोललेलं मन उलगडणार आहे. कारण काही शब्द कागदावर लिहिलेले नसतात. ते काळजात कोरलेले असतात. आणि जेव्हा असे शब्द हातात हात घेऊन फिरू लागतात, तेव्हा कविता जन्माला येत नाही. एक आयुष्य जन्माला येतं. त्या आयुष्याचं नाव आहे भवर भिंगरी. आणि त्या शब्दांचा प्रवास करणारा कवी आहे जयदीप विघ्ने. जयदीप शब्द लिहित नाही, तो भावना अलगद जमिनीत रोवतो. अभंग, ओवी, मुक्त ओवी आणि त्यातून उगवतो हळूवार प्रेमाचा, थोडासा विरहाचा आणि बराचसा माणूसपणाचा वृक्ष. तो म्हणतो, घ्या या आभाळाचे मुके, होऊ नको ना उथळ. घ्या या आभाळाचे मुके, नको होऊ ना उथळ. तुझा झुला ज्या फांदीला, मी त्या फांदीतली कळ. इथं प्रेम मोठ्यानं ओरडत नाही. ते हळूच हात धरतं, भीतीसह आणि आशेसह. तुझा उखाणा कराया किती आसुसले मन, स्पर्श दूरदेशी तुझा आता उखाणाचं धन. आणि मग मग एक साधा पण खोल प्रश्न, तुझ्या लेकीचा कुणाशी जुळतो ग तोंडवळा. जयदीपच्या कवितेत प्रेम आहे, पण ते एकटं नाही. त्याच्या सोबत आहे माती, गोठा, गाय, भूक आणि संघर्ष. तो म्हणतो, अशी वेड्यागत माया कुणी भरली उरात. अशी वेड्यागत माया कुणी भरली उरात, धार काढणाऱ्याचाही गाय चाटायची हात. या ओळी वाचताना नाही, जगताना जाणवतात. आणि हो, हा कवी फक्त हळवा नाही. तो प्रश्न विचारतो, तो चिडतो, तो बंड करतो. खेचून उपटू आभाळाची शेंडी, आता धोंडी धोंडी पुन्हा नको. इथे दिसतो एक शांत विद्रोह. इतकं सगळं लिहूनही तो स्वतःला अपूर्णच मानतो आणि म्हणतो की रचा शब्दांचे सरण, बंद देहाजीचा भात, तरी बाभळीत माझ्या एक अधुरी कविता. कदाचित खरा कवी कधीच पूर्ण होत नाही. मी एवढंच म्हणेन, जर शब्द ऐकायचे नसतील तर भवर भिंगरी वाचा. कारण काही कविता वाचायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात.